पेनचे देवा आणि मित्रांनो रोहा मेसराम मॅडम या ठिकाणी नाणेफेक करतात. धन्यवाद. रोहा संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी स्वीकारली. ओके धन्यवाद मेसराम मॅडम. धन्यवाद संदीपजी जाधव. आपण जाऊया मैदानात. काय घडतंय मैदानात आज? सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतो, अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. नाव आहे गोलंदाजांचं, गोलंदाजाचं नाव काय? सचिन देशमुख. आणि स्ट्राईकला बल्लेबाज आहेत ते नक्कीच आपण पाहतो अविनाश अलिबाग ए संघ आणि नागोठणे पाली यांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. सचिन अतिशय सुंदर गोलंदाजी, आक्रमकता, अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहतो. नागोठणा आणि पाली यांची असणारी ही टीम आहे आणि त्यांच्यामधली ही लढत आपण पाहतो अलिबागच्या बरोबर आहे. धावसंख्या जाऊन पोचली मित्रांनो 2. अलिबाग ए वर्सेस नागोठणे पाली यांच्या दरम्यान हा सामना रंगतो मित्रांनो. हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी किस्ती डुबे है वा जहां पाणी कम था. इथे काय घडेल? अतिशय सुंदर असे गोलंदाज आपण पाहतो. सचिन स्वतःची टोपी परिधान करून इथे गोलंदाजी करतायत. एक स्किल असतं मित्रांनो. नक्कीच माझे मित्र प्रथमेश मला सांगतायत हा चेंडू इथे मात्र अप्रतिम, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच बंटी यांनी वाईटचा इशारा दिला. अवांतर धावेमध्ये एकची भर पडली मित्रांनो. प्रथमेश मला सांगतात की धावसंख्या जाऊन पोचली ती 3. रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून बहारदार आयोजन आपण पाहतो. ऐतिहासिक चांदे मैदानावरचे आयोजन, उत्कृष्ट हवाई फायर आपल्याला पाहायला मिळते. काय घडतंय मैदानात? इथे मात्र 1 धाव काढली, एका धावेवर संतुष्ट होत आहेत. दरम्यान इथे मात्र पहिली विकेट जाते ती अलिबाग ए या संघाची. इथेच आला बाबूराव. आता आला बाबूराव. अप्रतिम असा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र अंडरस्टँडिंग महत्वाचे आहे. मिस अंडरस्टँडिंगच्या मुळे 1 विकेट गेली आणि अलिबाग ए संघाचा हा खेळाडू येतोय ज्यांचं नाव आहे, कोण आहे अलिबागवाला? अप्रतिम लाजवाब हवाई फायर षटकार. काय चेंडू पाठवा. रोल का नवीन नॉन स्ट्राईकला रोल का नवीन सुयोग आंग्रे ना, नॉन स्ट्राईकला असणारा सुयोग आंग्रे हे आलेले आहेत आणि चेंडू झालेले आहेत. इथे आपण पाहतो 1 to go. अतिशय सुंदर विवेक यांची आपल्याला फटकेबाजी पाहतो, अविनाश यांची फटकेबाजी पाहतो. अप्रतिम अशी भेदक मारा करतायत. धावसंख्या जाऊन पोचली ती 10. प्रथमेश मला सांगतायत आणि इथे रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून बहारदार आयोजन. परत एकदा सचिन मारा करतील. इथे मात्र पुश करण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव काढली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच इथे मात्र एका धावेवर संतुष्ट. अर्थातच संघाची धावसंख्या अलिबाग या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. नॉन स्ट्राईकला कोण सांगितलं तुम्ही? आता सुयोग आंग्रे नॉन स्ट्राईकला असणारे, अर्थातच सुयोग आंग्रे स्ट्राईकला असणारे अविनाश. एक प्रतीक यश वैद्यकीय व्यावसायिक सन्माननीय डॉक्टर अन्सारी सर यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे. मी प्रवीणजी कुलकर्णी यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अन्सारी यांचं या ठिकाणी स्वागत करावं. गोलंदाज कोण? गोलंदाज गोलंदाज लाल टी शर्ट, काळा टी शर्ट आहे. धन्यवाद. गोलंदाजीचा मारा करतील गायकवाड.
अविनाश यांच्यासाठी व्यक्तिगत 8 धावांवर 9 धावांवर खेळतायत आणि मर्यादित 4 षटकांचे सामने संघर्ष आपण पाहतो मित्रांनो. आनंद हा घेत आहोत, हा क्रिकेटचा आनंद आपण घेत आहोत मित्रांनो. खऱ्या अमित पुरकर आणि व्यक्तिगत 9 त्यांचं स्वागत करतायत. डॉक्टर अन्सारी, डॉक्टर साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत. इथे मात्र काय मैदानात मात्र वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतंय. पहिला षटक इथे सुरू झाल्यानंतर दुसऱ्या षटकावरचा धावसंख्या जाऊन पोहोचली मित्रांनो. किती आले? धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. परत एकदा गायकवाड मारा करतील. सुयोग आंग्रे यांच्यासाठी मिड विकेटच्या दिशेने पटकावलेला हा चेंडू दरम्यान 1 धाव काढली. आग्रे व्यक्तिगत 1 धावेवर खेळतात. संघाच्या धन्यवाद डॉक्टर अन्सारी. 1 ची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 1 बाद 12 अशी स्थिती आहे ती अलिबाग या संघाची नागोटणे पाले दरम्यान. इथे मात्र गलीच्या दिशेने पटकावलेला 1 धाव घेतली जात आहे. काय घडेल मैदानात? इथे मात्र अविनाश यांच्या खात्यावर 1 ची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. अतिशय सुंदर बहारदार आयोजन मित्रांनो पाहतो ते रायगड प्रेस क्लब अर्थातच महाड शाखेच्या माध्यमातून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. हा निर्धाव माझे रायटर सांगतायत इथे प्रथमेश की सर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. गायकवाड अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्क्वेअर लेगच्या बाजूने मारलेला इथे 1 धाव काढलेली आहे आणि धावसंख्येमध्ये परत एकदा 1 ची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. काहीतरी मैदानातलं वेगळं चित्र पाहतो. इथे असणारे प्रेक्षक देखील महाडचे प्रेक्षक म्हटल्यानंतर मित्रांनो दर्दी प्रेक्षक, एक क्रिकेटवर प्रेम करणारा असं प्रेक्षक वर्ग आहे आणि चाहते आहेत खऱ्या. अप्रतिम गोलंदाजी लाजवाब. इथे मात्र अविनाशला धडकन वाढवणारा हा चेंडू होता मित्रांनो. छातीचे ठोके वाढवणारा असा गायकवाडांचा हा चेंडू होता आणि इथे मात्र 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकामागे धावसंख्या झालेली आहे प्रथमेश आपण पाहतो की 15 म्हणजे प्रति षटकामागे 7.5चा ॲव्हरेज आहे मित्रांनो. आक्रमकता पाहिजे इथे. षटकार आणि चौकारांची खऱ्या अर्थाने बौछार असणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब इथे उपस्थित आहेत. अन्सारी साहेब मनापासून स्वागत. नंतर मनसूरभाई देशमुख आहेत. आमचे प्रदीप मेहता साहेब आहेत. मनापासून अशी जेव्हा हस्ती व्यासपीठावर असतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुमच्यामुळेच हा कार्य संपन्न होत असतं. मनापासून धन्यवाद. व्यासपीठावर असणाऱ्या सर्व मान्यवरांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आप्पा आमचे लाडके व्यक्तिमत्व आप्पा खांबे खऱ्या अर्थाने त्यांची जुने गाणी मला प्रत्येक वेळेला आठवतात आप्पा. आणि नक्कीच हा चेंडू काय घडतंय मैदानात. इथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. फाईन लेगच्या दिशेने कॅच ड्रॉप झालेली आहे. सुयोग यांची सुयोग आंग्रे यांना 1 जीवदान मिळतंय आणि धावसंख्येमध्ये 1 ची भर पडतोय. 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर कॅच ड्रॉप होतोय. प्रथमेश धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 16. गोलंदाज नाव आहे दादा. गोलंदाज व्यस्त कामातून आमच्या या उपक्रमाला भेट दिली त्याबद्दल डॉक्टर अन्सारी आपला मनपूर्वक धन्यवाद. चेतन टक्के गोलंदाजी करतील ते अविनाश यांच्यासाठी. हा चेंडू इथे मात्र काय घडतंय मैदानात. मैदानातलं चित्र वेगळं. ऑफच्या बाजूने पटकावलेला 1 धाव काढली. सुयोगचा प्रयत्न आहे की दुसरी धाव घ्यावी. संघामध्ये 1 ची भर पडली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. 1 बाद 17. 17 हा आकडा पण त्याच पद्धतीचा असतो. विषम पद्धतीचा असतो आणि विषमतेमध्ये काय असतो निश्चितच पुढचा येणारा आकडा हा समानतेचा असेल आणि भारतीय तत्वज्ञानच वेगळं सांगतो. इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने करारा स्ट्रोक. मैदानातून इशारा येतोय पंचांचा चौकार. सुयोग खेळतोय व्यक्तिगत 7 धावांवर आणि संघाची धावसंख्या जातोय प्रथमेश मला सांगतोय की 21. 3रा षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या आक्रमकता महत्वाची. 4 षटक आहेत मित्रांनो. आम्ही दर्दी असणारे इथे जे मान्यवर आहोत 4 षटक आणि मान्यवरांना देखील षटकार आणि चौकारांची गरज आहे. उत्सुकता आहे आमच्या मनात. हा चेंडू अप्रतिम चेंडू. इथे भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच चैतन्य यांच्याकडून, चेतन टक्के यांच्याकडून. धन्यवाद. थँक्यू. परत एकदा
परत एकदा तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करतायत, अतिशय सुंदर गोलंदाजी. अजितजी अवसरे, नक्कीच मनापासून धन्यवाद. खऱ्या अर्थाने तुमचा छत्रपतींचा शावा हा मला नेहमी आठवतो. खऱ्या अर्थाने मनोजचे वगैरे साहेब, अप्रतिम. इथे काय घडतंय मैदानात, मैदानातलं चित्र वेगळा, कॅच ड्रॉप होतोय आणि धावसंख्या 2 वाढते. आक्रमकता काय घडेल, आणखी काहीतरी वेगळं चित्र मैदानात, मैदानातलं चित्र आणि विकेट. पंचायत समितीचे माजी सदस्य आणि महामधील एक बांधकीर व्यक्तिमत्व आदरणीय मनोहरभाई रेशीम, खऱ्या अर्थाने उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. 23 धावा, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हा तरी मनोहरभाई, परंतु क्षितिजा पलीकडे लक्ष मात्र आपलं असावं, ध्येय मात्र असावं. असे आदरणीय मनोहरभाई, मनापासून धन्यवाद. इथे काय घडते, धावसंख्या जाऊन पोचली 23. हवाई फायर लाजवाब. इथे मात्र खणखणी स्टेट ड्राईव्ह चौकार. इथे काय घडलं आणि इथे मात्र कॅच घडतोय. धावसंख्या जाऊन पोचली 27 आणि 27 वर ही 4थी विकेट पतन होतोय. धन्यवाद. धावसंख्या अलिबाग संघाचा ओंकार, आपण देखील यायचा आपला मॅचचा किताब घेऊन जायचं. धावसंख्या जाऊन पोचली ती 27. 27 प्रवीण काकांना विनंती असेल, आपण चंद्रकांत यांचा गोरेगावचा जो सामना झाला त्यामधील मॅचचा किताब घ्यायचा. अप्रतिम. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 28. अजितजी अवसरे, मनापासून धन्यवाद. काय घडेल मैदानात चित्र पाहतो. चैतन्य गोलंदाजी करतायत, दिनेश गोलंदाजी करतायत, आक्रमकता आपल्याला छबाब गोलंदाजी. मित्रांनो, आकांक्षा मिश्रा यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी मॅच किताब द्यायचा आहे. चंद्रकांत यांना त्या ठिकाणी मॅच किताब द्यायचा आहे. आकांक्षा मिश्रा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. परत एकदा गोलंदाजीचा मारा. दिनेश अलिबागेसाठी उंचावरून मारण्याचा प्रयत्न. मैदानात मात्र वेगळं चित्र. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षण वेगळं दिसतोय आणि 2 धावा काढल्या जात आहेत. 3री धाव घेण्याचा प्रयत्न घडतोय. इथे 3री धाव घेतली त्यानंतर अलिबाग संघाचा ओंकार, प्रयत्न केला जातो. इथे अलिबाग संघाचा ओंकार, आपण देखील आपला मॅचचा किताब घेऊन जायचा. ओंकार, अलिबाग संघाचा ओंकार. धावसंख्या जाऊन पोचली ती 32. आणि कंपल्सरी चेस हा समोरला नियम आहे. अलिबाग संघाचा ओंकार मैदानाचा ओंकार त्या ठिकाणी यायचा. हॅलो, पहिल्या सामन्यामध्ये ओंकार यांनी 27 धावांची एक खेळी केली. ते ओंकार, मनापासून धन्यवाद. अजितजी अवसरे, पुढील आपण करावं असे मी आपणास विनंती करतो.
द मॅच. अलिबाग मधलं भूषण घ्या आणि चला अलिबाग वेळ घेऊन होता. भूषण तुम्ही या, फक्त तुमचं मेडल घ्या मॅन ऑफ द मॅचचं आणि बाकीच्यांनी फिल्डिंग घ्या. कोणाचं असते कोणाचं मनोज गिरीशन साहेब यांच्या शुभ हस्ते अलिबाग या संघाकडून भूषण यांनी जबरदस्त पारी खेळली आणि त्याच्या मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरव केला जातो. कळत नाही मग चला सलामीची जोडी मध्ये पाठवायची आहे. मोहन जाधव तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तुम्ही कॅच पकडली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि मोहन यांनी सुद्धा 1000 रुपये तुमच्यासाठी 500 आणि त्यांच्यासाठी 1000 आणि कोणी दिले हे विशेष आहे. मोहनसाठी 500 अतुलसाठी 1000 भारत गोरेगाव यांच्याकडून ते बक्षीस असेल. एक कॅच पकडा 1000 रुपये घ्या, एक कॅच पकडा 500 रुपये घ्या. सुवर्ण संधी. चला सामना चालू करा. यानंतर गोरेगाव आणि चला नागोठणा पाली संघ आपली सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. कृपया आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ओके. सेकंड राऊंडचे तिन्ही सामने त्या ठिकाणी 3 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व कर्मचारी नोंद घ्या. धन्यवाद. शेवटला उतरणार असेल तो यानं लाईव्हला अपडेट करता येईल व्यवस्थित. नागोठणा पाली संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. अलिबाग संघ आपला देखील अतिरिक्त खेळाडू पाठवा. या ठिकाणी आपल्या गोलंदाजांची फलंदाजांची नावं कळणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रो लीगच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील केलं जात आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडला असेल सचिन देशमुख आणि किशोर कदम. स्ट्राईकला तो सचिन, नॉन स्ट्राईकला तो किशोर. नागोठणा पाली संघाची सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संघाचा पहिला आणि स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक विवेकच्या हातात चेंडू दिला जाईल. धावफलकावरती धावा असतील त्या 32 धावा धावफलकावरती तर 33 धावांचं लक्ष देखील असेल. दुसरं 17 सुरुवात केली जाते. सुंदर चेंडू आहे या ठिकाणी. फटका अति सुंदर आहे. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. चेंडू मारून निघून जातो. 1 बॉल चेंडू सीमारेषा बाहेर. चौकार. ₹100 पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती मात्र मनसुबे क्लिअर केले गेले आणि पहिल्या चेंडूवरती मारलेली खणखणीत दणदणीत चौकार आपण सचिनच्या बॅटमध्ये आपण पाहिला. सुंदर चेंडू बहुधा चेंडू डावीच्या खूपच बाहेर. पंच चेंडू स्वर घोषित करतात. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 5 धावा धावफल करते लागतात. आपण जर पाहिलं तर 33 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला संघ त्या ठिकाणी अलिबागचा संघ नागोठणा पाली संघ आपण पाहतोय. सुंदर चेंडू आहे. गोलंदाजीच्या ओघामध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सफल होतोय. पहिल्या चेंडूवरती मारलेली खणखणीत चौकार आपण त्या ठिकाणी पाहिला. दुसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट वाईड असेल तर तिसरा चेंडू डॉट आहे. त्यानंतर पुढचा चेंडू विवेक गोलंदाजी मार्फत पाहतोय. वाघांची दहाड पोळला पहाड षटकारचा धावा. तर मान्यवर कक्षेमध्ये देखील पाहुणे त्या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना पाहायला भेटतात. त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सचिन अतिशय चांगली फलंदाजी देखील करतो. मात्र या ठिकाणी फलंदाज बाद उद्ध्वस्त केले जात आहेत.
ला 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि षटकाराला 200. रवींद्रनाथ ओवाळ हे नक्कीच आज क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सुधाकर टाइम्स संपादक आहेत साप्ताहिक सुधाकर टाइम्सचे आणि आज ते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश असतील. धावपलकरती धावा आहेत त्या 11 धावा धावपलकरते आहेत. चांगल्या चेंडूला देखील सन्मान दिला गेला. खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी आपण विवेक यांची देखील पाहतोय. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चौकार मारला होता. नंतरची गोलंदाजी आपण जर पाहिली विवेकची तर खरोखर अतिशय चांगली गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून देखील केली जाते. विवेक पीएन करून गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पदीचा मारा करतोय दिनेशला. सुंदर चेंडू या ठिकाणी फ्लिक केला गेला. चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिल्या प्रयत्न चेंडू अडवत नाहीये. दुसऱ्या चेंडू त्या प्रयत्न चेंडू अडवला जातोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. अजित मोहन जाधव यांच्याकडे पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. देवा पेरवी यांच्याकडून. मोहन जाधव तुम्ही जेवढे कॅश सोडाल तेवढे 500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि घरी जाताना तुम्ही सगळे पैसे घेऊन जाऊ शकता. कॅच पकडला तरी बक्षीस, कॅच सोडला तरी बक्षीस. आता गोलंदाज आणि फलंदाजाचं कसं आहे. धावपलकरती धावा लागतात त्या 13 धावा धावपलकरते आहेत. तब्बल 33 धावांचं लक्ष घेऊन होतेला संघ आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकाचा बहुधा खेळ संपतोय. धावपलकरती धावा आहेत त्या 13. तर दुसरं षटक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गोलंदाज अलिबाग आपला गोलंदाजचं नाव कळवा. अलिबाग संघ एक विनंती असेल. सुयोग या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती असतील. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 15 धावा धावपलकरती लागतात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. रायगड प्रेस क्लब आणि महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून साकार करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सुंदर चेंडू त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली गेली. डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. 4 धावांची खूण करतायत. या ठिकाणी एक विशेष सन्मान होतो. या ठिकाणी आज पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या समवेत महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबाजी बाळापुरे साहेब उपस्थित आहेत. आज पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सुद्धा सन्मान केला जातोय. मनोजी कांबळे सर आणि प्रवीणजी कुलकर्णी यांना विनंती आहे की आपण बाळापुरे साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आज आपल्या समवेत ते अमूल्य वेळ देऊन इथे जॉईन झालेले आहेत पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. साहेब खूप साऱ्या धन्यवाद. आपण पाहतोय स्पर्धेला आलेत आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी आलेत. त्यांचा सुद्धा सन्मान चितोळे साहेबांचा केला जातोय. स्पर्धा प्रमुख रवीजी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून महाड तहसीलदार सन्माननीय महेशजी चितोळे साहेबांचा केला जातोय विशेष विशेष आणि विशेष सन्मान. धन्यवाद साहेब. जाऊया मैदानात. अजित अवसरे चेंडू त्या ठिकाणी बिमार आहे. नो आहे. फीड देखील असेल. फीड असेल. निश्चित आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत मेन पंच बंटी जाधव असेल तर स्करलेक पंचांच्या भूमिकेत आपण जर पाहिलं तर भारत गोरेगावकर असतील. चेंडू त्या ठिकाणी हवेत जातोय. फ्रीड असणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाजाला सुवर्ण संधी देखील होती. एक धाव भेटते. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 25 धावा धावपल करते लागत आहेत. तब्बल 33 धावांचं लक्ष घेऊन त्यांना संघ त्या ठिकाणी नागोठना पाली हा संघ आपण पाहतोय. फलंदाजी खरोखर अतिशय चांगली त्या ठिकाणी करताना पाहायला भेटतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. त्याने चेंडूला मात्र उंच विरकळत होता. बॅटच्या पटेची व्यवस्था कनेक्ट होत नाहीये. एक धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्येवरती 26 धावा धावपल करते लागत आहेत. महाड प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लब आणि महाड प्रेस असोसिएशनच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ संपतोय.
12 चेंडूचा खेळ संपतोय. धावपलकरती धावा आहेत त्या 26 धावा धावपलकरती आहेत. पत्रकार दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाडच्या या चांगल्या क्रीडांगणावरती निश्चितच या रायगड जिल्ह्यातील नामवंत पत्रकार संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये देखील दाखल झाले. धावपलकरती धावा आहेत त्या 26 धावा धावपलकरती आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष असेल. जे आपले पत्रकार बंधू या स्पर्धेसाठी आलेले आहेत त्यांना विनंती आहे, जे जेवणाची बाकी असतील ते बॅकस्टेजला आपली जेवणाची सुंदर व्यवस्था केलेली आहे. आपण प्रत्येकाने जेवण करून घ्या. पुढच्या नियोजनासाठी आयोजकांना जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. चेंडू मात्र बॅटरी टॉप एज घेतोय. त्या ठिकाणी क्षेत्राचा चेंडू खाली येतोय. फंबल होतोय. चेंडू मात्र निघून जातो. 1-1 चेंडू सीमारेषा पार. चौकार. काहीतरी करा. त्यांच्या खिशातले पैसे माझ्याकडे येऊ द्या, माझ्याकडनं तुमच्याकडे जाऊ द्या. एक तरी कॅश घ्या. फटका अतिशय सुंदर आहे. 1-1 चेंडू सीमारेषा पार आणि सामना विजय होतोय. आणि या ठिकाणी नागोठा पाली संघ विजय होतोय. विजयी संघाचे अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे देखील आभार. रोहा चला आपण क्षेत्ररक्षण लावा आणि पेन आपण बॅटिंग सज्ज व्हा. विनाविलंब कोणत्याही मध्ये गॅप नका. आणि हा सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. सामना पुढचा 3-3 षटकांचा राहील. रोहा चला आपण क्षेत्ररक्षण लावा आणि पेन आपण